नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। आता बातमी आहे आंदोलनाची, पाहूया सविस्तर। मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आता रस्त्यावर उतरत आहे। या मागणीसाठी प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मागील 8 दिवसापासून भरांडे हे उपोषण करत आहेत। त्यांची तब्येत खालावली असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज रस्त्यावर उतरलाय। आज नांदेड ते भोकर या महामार्गावर मातंग बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले। मुदखेड तालुक्यातील बारड येथे आंदोलन करण्यात आले। तब्बल 1 तास हा महामार्ग या मातंग बांधवांनी रोखून धरला होता। या आंदोलनात मातंग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण तात्काळ करावे, प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांचे उपोषण शासनाने सोडवावे अशी मागणी या मातंग बांधवांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, बारड, नांदेड। अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं यासाठी गेल्या 1 जुलैपासून प्राध्यापक संस्थापकाध्यक्ष लोकस्वराज आंदोलनचे प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर महाउपोषणाला बसले आहेत, पण इथलं सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। त्याच्या निषेधार्थ आज बारड येथे रास्ता रोको करायला आलेला आहे। तरी त्या सरकारला आम्ही आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 2 दिवसात जर लोकस्वराज आंदोलन संस्थापक भरांडे सरांची जर दखल नाही घेतली तर महाराष्ट्र पेटवण्याचं काम करू, एवढं सांगतो आणि थांबतो। जय लोजी जय। नांदेडमधील राजकीय कोणी पदाधिकारी त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली का उपोषणाच्या ठिकाणी? हो, प्रताप पाटील चिखलीकरनं दिली आणि त्यांनी सांगितलं आम्ही विषय मांडूत म्हणून, पण अजूनही कोणत्याही विधानसभेत विषय आलेला नाही। त्यासाठी सर उपोषणास ठाम आहेत। त्याकरता त्यांची तब्येत वरच्यावरी खालावत आहे। तरी मातंग समाजाने जास्तीत जास्त संख्येने नांदेडला उपस्थित राहावं अशी विनंती करतो। भोकर मतदारसंघाचे आमदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 2 वेळेस मुख्यमंत्री राहिलेत आणि आज राज्यसभेवर त्याची निवड झालेली आहे भाजपमध्ये जाऊन। ते आज घटनास्थळी भेट दिली, त्यांनी अजूनही आले नाहीत आणि घटनास्थळी भेटही दिली नाही। त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमदार खासदारांच्या घरावरही मोर्चे काढण्यात येईल, याचीही नोंद घ्यावी त्यांनी। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची।